बॉलिवूडमधला वेन्सडे नावाचा एक सिनेमा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेला असेल। या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एक डायलॉग आहे, आय एम जस्ट अ कॉमन मॅन, रेझिलियंट बाय फोर्स नॉट बाय चॉईस। हे एक वाक्य काल मुंबईतल्या रस्त्यावरती जे नाट्य घडलं ते वर्णन करायला पुरेसं आहे। कॉमन मॅनचा कैवार घेणारे जेव्हा कॉमन मॅनलाच वेटीला धरतात आणि त्यातल्या एखाद्याच्या संयमाचा कडेलोट झाला की काय घडतं हे भाजपच्या कालच्या मोर्चात दिसून आलं। जांभोरी मैदान ते वरळी डोम असा भाजपचा मोर्चा काल निघाला होता। मुंगीच्या पावलानं चाललेल्या या मोर्चाने तासाभरापासून वाहतूक कोंडी केली। त्यात एका मुंबईकरणीची सटकली आणि ती थेट रस्त्यात जाऊन फरड्या इंग्रजीत पोलिसांपासून कार्यकर्ते नेते सगळ्यांनाच झाडायला लागली। या मुंबईकरणीला तिच्या मुलांना आणायला जायचं होतं, पण तिला तिची गाडी हलवताही येत नव्हती असं ती म्हणाली। तिने सांगितलं हे सगळ्यांना। आता तिच्यातली बाई, आई आणि कॉमन मॅन असं सगळेच एकत्र रस्त्यावर दिसून आले। या बाईंनी रस्त्यावर जे केलं ते योग्य होतं की अयोग्य या प्रश्नात आपण आत्ता घुसूया नको, कारण सोशल मीडियात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे। पण तिला ज्या परिस्थितीमुळे हे वागायला भाग पाडलं त्या परिस्थितीचं काय? मुळात वाहतूक कोंडी होणार असेल तर अशा मोर्चाला परवानगीच का दिली जाते? मोर्चे, आंदोलनं कायम सर्वसामान्यांना वेठीला धरूनच का होतात? हे फक्त मुंबईतच नाहीये, राज्यभर हेच चित्र आहे। यासाठी काही नियम असणार आहेत की नाही? जमलेल्या नव्हे तर जमवलेल्या गर्दीच्या जोरावर काढलेले मोर्चे राजकारण ताकदीनं करतात, जनतेचे प्रश्न किती ताकदीनं लावून धरतात हा प्रश्न आहे। आणि याची कल्पना त्या स्टुपिड कॉमन मॅनला आहे, मग असे मोर्चे एखाद्या मैदानात घ्यावे का? राजकारण्यांचं राजकारण शिजलं नाही तर काय होईल? त्यामुळे असे धाडसी निर्णय राजकारणी घेतील का? थोडक्यात मुंबईच्या रस्त्यावरचा संताप काल जो बघायला मिळाला, ती मुंबईवाली बाई हाच त्या जन आक्रोशाचा खरा चेहरा आहे का? याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। डिड यू नॉट अंडरस्टैंड? मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। चलो। या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शायना एनसी, शिवसेनेच्या नेत्या आहेत, ज्या स्वतः दक्षिण मुंबई भागात राहतात, त्यामुळे त्यांना इकडची परिस्थिती अजून जास्त जवळून माहिती आहे। अवधूत वाघ आहेत, भाजपचे प्रवक्ते, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत। मी सुरुवातीला शायनाजींकडे जाते। जसं आपण सुरुवातीला सांगितलंय की ह्या बाई वागलेल्या आहेत ते योग्य आहे की अयोग्य आहे, या पलीकडे जाऊन तिथली जी परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमुळे त्यांना असं वागावं लागलेलं आहे, त्या परिस्थितीचा विचार आपण करणार आहोत की नाही? अंजली दमानी या दिसत आहेत मला, अंजलीताईंकडे जाऊया। अंजलीताई, काल मुंबईतल्या रस्त्यावरती जे घडलं त्या बाबतीत अनेक आता रूमर्स येत आहेत, अनेक अकाउंट्स बद्दल ॲनालिसिस केला जातोय, अनेक सोशल मीडियामध्ये दोन्ही बाजूच्या चर्चा सुरू आहेत। पण रस्त्यावरती काल जे घडलं, जे आपल्याला दिसलं, त्याच्याबद्दल आपली पहिली कॉमेंट। मला असं वाटतं की दुसऱ्या बाजूने जर कोणी चर्चा करत असेल तर त्यांना काय बोलावं हा पहिला प्रश्न। आता आपण जे तू मगाशी म्हणाली की त्याच्यासाठी काही कायदे असणं गरजेचं आहे की नाही, किंवा अगदी माझ्यासारखी लोक जी अण्णा आंदोलनांपासनं आम्ही आंदोलनं करायला लागलो, त्याच्या आधी आम्ही देखील सामान्य माणसं होतो, पण जेव्हा आंदोलन करायला लागलो आम्हाला मुंबई पोलिसने नेहमी एका कायद्यावर बोट ठेवून सांगितलं की 1997 मध्ये एक जी केस होती ज्याच्यात नरिमन पॉइंटची जी राहणारी रेसिडेंट्स असोसिएशन होती, त्यांनी मुंबई हायकोर्टात एक केस केली की याच्यावर कायदे आणा। आणि याला आंदोलनं कधी वाटेल तेव्हा होतात, लोक रस्त्यावर येतात, त्या रस्ते जॅम केले जातात, त्याच्यावर तब्बल कितीतरी वर्षांनी, जवळजवळ 25-26 वर्षांनी जास्तच, आत्ता 2025 मध्ये तो कायदा आला आणि त्या कायद्यात सरळ सरळ लिहिलंय की कोणालाही रस्त्यावर कुठच्याही प्रकारची आंदोलनं करणं, स्लोगनरिंग करणं म्हणजे नारेबाजी करणं किंवा मोठ्या घोळक्यात चालणं याच्यावर कम्प्लिटली बंदी आहे। आणि असं असताना आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलं जायचं, तुम्हाला आंदोलन करायचंय आझाद मैदानात जा, आंदोलन करायचंय आझाद मैदानात जा, इतर कुठेही तुम्हाला करता येणार नाही। पण मग भाजपला इतकी छान मुभा देण्याचं महाराष्ट्र मुंबई पोलीसचं कारण काय? ही आज मी हे बोलतानाच ऐकलं, आपले गिरीश महाजन बोलले, ते म्हणाले की आम्ही परवानगी घेऊन केली होती, पोलिसांना सांगून केलं होतं। मग हे झालं कसं? पोलिसांनी परवानगी दिली कशी? आम्हाला तर कधी दिली नव्हती। मग पोलिसांनी यांना परवानगी दिली आणि ट्रॅफिक कंट्रोल याच्याकडे कुठच्याही प्रकारचं न बघितल्याने मला तर वाटतं ती स्त्री इतकं, म्हणजे माझ्याकडनं सलाम तिला, तिला जे वाटतं ते प्रत्येक मुंबईकराला वाटतं
की यांचे सगळे तमाशे, रस्त्यावर चालणारी आंदोलनं, जी खरंच नॉनसेन्स आंदोलनं आहेत, या नॉनसेन्स आंदोलनांना रस्त्यावर चालू देणं हे कम्प्लिटली चुकीचं आहे. आणि काल तिचा जो आक्रोश बघितला, एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून, आणि तिचा जो मुंबईकर म्हणून जो आपण आक्रोश बघितला, तर तो अतिशय योग्य होता. म्हणून मी ताबडतोब ट्विट करायला सुरुवात केली. आणि माझा प्रश्न देवेंद्र भारतींना आहे की CP असताना तुम्ही अशी परवानगी दिलीच कशी? ट्रॅफिकच्या वेळेस तुम्ही ट्रॅफिकला अडकवून हे सगळे धंदे भाजपला कसे करून दिलेत? आणि हे कोणाच्या परवानगीने झालंय हे काढणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर ती स्त्री जेव्हा बोलत होती, पोलिसांना प्रश्न विचारत होती, तेव्हा पोलीस तिच्याकडे लक्षही द्यायला तयार नाहीत. आणि तेच जेव्हा चित्रा वाघनी पाणी मागितलं तर मागून एक पोलीस अधिकारी त्यांच्या त्या बाउन्सरला पाण्याची बाटली देतं. म्हणजे काय हे पोलीस काही यांच्या फक्त राजकारणाच्या दिमतीला आहेत का? म्हणजे साध्या कॉमन मॅननी जर विचारलं तर त्यांना काहीच उत्तर द्यायचं नाही, पण चित्रा वाघना लगेच पाण्याची बाटली द्यायची. काय काय चाललंय हे? काही अर्थच नाहीये या सगळ्याला. बर, आपल्याला शायनाजी पण दिसतात. शायनाजी, तुम्ही या भागात राहता, म्हणजे दक्षिण मुंबई भागात राहता. काल या महिलेची जो काही तिचा संताप, जो काही तिचा त्रागा रस्त्यावरती दिसला, ही परिस्थिती अशा आंदोलनांमध्ये तिकडे वारंवार होत असेल. तिचा त्रागा योग्य वाटला तुम्हाला? सर्वप्रथम तर मला हे म्हणायचं आहे की हे VIP जे कल्चर आहे किंवा एंटायटलमेंट, तिथे आम्हाला नक्कीच एकत्र हे मोहीम चालवायचं आहे. कारण आदरणीय प्रधानमंत्रींनी पण सांगितलं की आंदोलन असो किंवा VIP मूवमेंट, आम नागरिकला आम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. त्या बाबतीत मी 100% सहमत आहे की 1 तास जे त्यांनी थांबले तिथे, आणि जे मी मीडियामध्ये बघितलं त्यांना कुठे जायचं होते त्याचं आजीला घेऊन, तर त्यांना आक्रमक दृष्टीने आम्ही बघितलं. परंतु मला फक्त हे म्हणायचं आहे, तुम्ही राजकारणमध्ये आहे आणि तुम्ही परवानगी घेतलं आणि आंदोलन घेतात, आणि ते पण नारी शक्ती वंदनसाठी, तर ते पण योग्य आहे. तर हे मिडल लाईन कोणता आहे? आम्ही हे ब्लॅक अँड व्हाईट आणि असं म्हणायचं आहे की ग्रे आहेच नाही. कधी कधी ग्रे असतो, परंतु हे पूर्ण दृष्टी बघून मला वाटते की राजकारण मध्ये पण जे लोक आंदोलन करणार ते नक्कीच आता ध्यान ठेवणार की आम्हाला नागरिकला आक्रोशित नाही करायचं आहे. त्यांच्यासाठी आम्ही संवेदनशीलता म्हणून आम्ही त्यांच्या सोबत काम करू आणि त्यांच्यासाठी काम करू. आणि जेव्हा नाही आणि एक पॉलिटिकल नेचर आहे रॅलीचा, तर नक्कीच आपण सगळं एकत्र बघू की परमिशन्स आहे आणि लोकांना हे सूचना द्यायला ते पण सोशल मीडियाचा वापर करू शकतात आम्ही. बर, मला सुषमा अंधारे आहेत, सुषमाताईंकडे जायचंय. सुषमाताई, ही झाली मुंबईतली परिस्थिती, पण म्हणजे राज्यातल्या सगळ्याच ठिकाणी ही अशीच परिस्थिती आहे. आंदोलनांच्या बाबतीत ठोस नियमावली नाहीये. कुठेही आंदोलन झालं, हायवे अडवून धरला, हायवेवरती काय तर टायर जाळला, हे भल्या मोठ्या लांब रांगा. करायचं काय सामान्य माणसांनी? आणि आता ही एक महिला पेटून उठली, उद्या रस्त्यामध्ये अडकलेले 25 जण पेटून उठले, तर मोर्चेकरांना धरून ठोकून काढलं तर चूक कोणाची म्हणायची? एक्झॅक्टली. नम्रताताई, मी हे सांगितलं पाहिजे की पुण्यामध्ये जेव्हा आंदोलनं होतात तेव्हा त्या आंदोलनासाठी CPंनी काही नियम घालून दिलेले असतात. जसं की बालगंधर्वचा एक बॅरिकेडचा एरिया आहे, तेवढ्याच भागामध्ये निदर्शनं करता येतात. आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा बॅरिकेडच्या अलीकडेच रस्त्यावर येता येत नाही, जेणेकरून रहदारीला कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. इव्हन आम्ही जर कोणी बाईट्स द्यायला लागलो आपल्या मीडियाच्या लोकांना, आणि आमचा बाईटचा कॅमेरा जरी जरा बाहेर आला आणि आम्ही कुणीही असलो तरी आम्हाला ट्रॅफिक मॅन सांगतो, ताई प्लीज सहकार्य करा, आणि आम्ही लगेच आत जातो. हा एक भाग आहे. मी आता दुसरा मुद्दा सांगितला पाहिजे की याच वरळीमध्ये BDD चाळीचा, विशेषतः जांभोरी मैदानच्या समोरचा जो एरिया आहे, या एरियामध्ये 14, 15, 16 3 दिवस आंबेडकर जयंती असते आणि वर्षानुवर्ष असते. या वर्षी देवेंद्र भारतीजी आणि विशेषतः त्यांचे तिथले जे सिनियर PI होते जांभोरीचे, त्यांनी एवढा कमालीच्या रिस्ट्रिक्शन्स केल्या, कारण नसताना वातावरणात तणाव निर्माण केला. नाही म्हणाले की आम्हाला त्रास होतो, लोकांना त्रास होतो. जेव्हा की ही सगळी मिरवणूक BDDच्या आत होती, ती अजिबात मुख्य रस्त्यावर नव्हती. पण त्याच लोकांनी, त्याच पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्यासाठी मात्र नियम बदलले. आता तिसरा मुद्दा, ब्लॅक व्हाईट अँड ग्रे शेड कडे येऊया.
निश्चितपणे प्रत्येक गोष्टीला फक्त ब्लॅक अँड व्हाईट असतं असं नाही, तर त्याला एक ग्रे शेड सुद्धा असते. आय ऍक्सेप्टेड, आय अग्री विथ दिस सेंटेन्स. पण अडचण अशी आहे की ग्रे असं म्हणत तुम्ही उद्या त्या महिलेला कुठली तरी पॉलिटिकल मोटिवेटेड आहे असं म्हणाल किंवा तिला जर तुम्ही अर्बन नक्सली वगैरे ठरवाल तर मला त्याची जास्त भीती वाटते. एक स्त्री एक कॉमन पर्सन आहे, एक अतिशय सामान्य नागरिक आहे आणि सामान्य नागरिकांना त्रास होतोय आणि त्यांनी त्यांचा त्रागा व्यक्त केलाय. आणि गिरीश महाजनांच्या बाबत हे पहिल्यांदा नाही झालं, हे लक्षात घ्या. गिरीश महाजन कामापेक्षा जास्त चाराने की मुर्गीवर बनाने का मसाला दिखाने में ज्यादा माहिर आहे. सांगलीमध्ये जेव्हा पूर परिस्थिती आली त्यावेळेला त्या लोकांना वाचवायचं सोडून गिरीश महाजन त्या बोटिंगमध्ये त्यांचं व्हिडिओ शूटिंग कसं होईल याकडे लक्ष देत होते. आत्ता काहीतरी एक झेंडावंदनचं प्रकरण होतं नाशिकला, तिथे पण हाच प्रकार झाला. आता हा तिसऱ्यांदा प्रकार झाला. हे सगळं बघता आणि त्या प्रत्येकावर नंतर केसेस टाकायच्या, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा. मला तुमच्या चर्चेच्या दरम्यान अत्यंत जबाबदारीने हे नोंदवायचंय की हे सगळं चालू असताना ज्या महिलेने हा स्टँड घेतला की कुठलंही पॉलिटिकल पार्टी असो, इन्क्लुडिंग माय पार्टी, कोणीही असो, त्यांनी रहदारीचे नियम पाळले पाहिजेत आणि सामान्य माणसांना वेठीस धरलं जाऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. असं म्हणणाऱ्या महिलेला उद्या अर्बन नक्सली ठरवू नका म्हणजे मिळवलं. मला अवधूत वाघ यांच्याकडे जाते. अवधूत वाघ जी, सगळ्यात पहिलं म्हणजे दुटप्पी धोरणावरती इथे बोललं जातंय. एकीकडे सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की असा डिस्टर्बन्स येऊ नये, तशा इन्स्ट्रक्शन तुम्ही पोलिसांना दिल्या पाहिजे. पण इथे रस्त्यावर उतरलेले तुम्हीच असता, ज्यांच्यावरती बाई संतापली ते तुम्ही आहेत आणि तुमच्या अखत्यारीत असलेले पोलीस काहीच करत नाहीयेत. सर्वप्रथम काल ज्यावेळी महिला नारी शक्ती वंदना विधेयक हे ज्यावेळी लोकसभेमध्ये 2/3 बहुमताने पारित व्हायचं होतं, त्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी मतदान केल्यामुळे ते नामंजूर करण्यात आलं. त्याच्या विरुद्ध जो महिलांचा आक्रोश होता, तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी काल ज्या काही सभा झाल्या 2, त्यामध्ये ही जी काही घटना झाली, लोकांना जो काही त्रास झाला, भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी की काल मोर्चा निघालाच नाही. आपण फॅक्ट्स ठेवल्या पाहिजेत. पोलिसांनी आम्हाला, ज्या महिला येणार होत्या, पोलिसांनी आम्हाला वरळी डोममध्ये सभेला परवानगी दिली होती, परंतु तिथपर्यंत वाहन व्यवस्था येऊ नये म्हणून पण त्यांनी जांभोरी मैदानमध्येच वाहनं अडवली होती. आमच्या सगळ्या महिला जांभोरी मैदानमध्ये होत्या आणि जांभोरी मैदानपासून त्या सगळ्या चालत, कुठचंही वाहन न घेता जवळजवळ 2 किलोमीटर चालत त्या डोमपर्यंत आल्या. त्याऐवजी या 25,000 महिलांच्या जर गाड्या आल्या असत्या तर आणखीन ट्रॅफिकला खोळंबा झाला असता. म्हणून पक्षाने आणि पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन 25,000 महिलांना तिथेच थांबवलं, म्हणजे वरळी नाक्याच्या अलीकडे थांबवलं. त्यामुळे त्या महिला चालत येत होत्या. हा मोर्चा नाही, हे पहिलं लक्षात घ्या. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 25,000 महिलांचा जो आक्रोश मोर्चा होता, त्या आक्रोश मोर्चातून व्यक्त होणाऱ्या भावनांना कुठंतरी दाबून टाकून एका व्यक्तीच्या, सिडिओ सेक्युलर व्यक्तीच्या स्वयंकेंद्रित आणि स्वतःपुरत्या मर्यादित असलेल्या भावनांना आपण एवढं मोठं केलेलं आहे. हा त्या 25,000 महिलांचा अपमान आहे असं मी समजतो. आपण इथे म्हटलेलं आहे की जन आक्रोशाचा हा चेहरा आहे का? तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की रजा अकादमीचा जो मोर्चा आझाद मैदानवर निघाला होता आणि तिथे शहीद स्मारकावर लाथ मारली होती, त्यावेळी जन आक्रोशाचा हा चेहरा कुठे गेला होता? जन आक्रोशाच्या या चेहऱ्याने पोलीस अधिकाऱ्यांबरोबर अरेरावी केली, यू शटअप म्हटलं, यू गेट आउट फ्रॉम हिअर म्हटलं आणि अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवी पण दिलेली आहे. एवढंच नव्हे तर एक बाटली घेऊन मोर्चेकऱ्यांवर मारलेली आहे. आणि जर जन आक्रोशाचा चेहरा असेल तर त्याला अर्बन नक्षलवादी म्हटलं तर चुकलं कुठे? कारण आंदोलनं आम्ही पण केली आहेत. गेली 46 वर्ष आम्ही आंदोलनं करतो, पण आम्ही कधी हातामध्ये बाटली घेऊन मारलेली नाही. आम्ही पोलिसांबरोबर अरेरावी केलेली नाही. आम्ही विरोधी पक्षामध्ये असलेल्या नेत्यांना यू गेट आउट फ्रॉम हिअर म्हटलं नाही. कारण हा रस्ता, ही मुंबई आणि वरळी भाग हा माझ्या पिताश्रींचा नाहीये हो, तर मी पोलिसांना म्हणणार गेट आउट फ्रॉम हिअर. तर त्याच्यामुळे आपला संताप व्यक्त करत असताना त्या स्त्रीने, तिला संताप व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु तिने मर्यादा ओलांडल्या आहेत हे नक्की. पुन्हा एकदा सांगतो, लोकांना जर त्रास झाला असेल
तर त्या त्रासासाठी पक्षातर्फे मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु सरकारच्या विरोधात, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जर आपल्याला आक्रोश व्यक्त करायचा असेल तर त्याच्यावर सुद्धा एक पद्धत असते. त्या सीमेच्या पलीकडे कोणी जाऊ नये एवढी विनंती करतो. तुमचे नेते जे आहेत गिरीश महाजन, जे या ठिकाणी स्वतः उपस्थित होते, त्यांची आज सकाळची जी प्रतिक्रिया होती त्यांनी सांगितलं त्या महिला अतिशय संतापलेल्या होत्या. संतापाच्या भरात माणूस एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे बोलतो, तो त्यांचा संताप आम्ही समजू शकतो. हे गिरीश महाजनांचं वाक्य. आता मी अंजलीताईंकडे येते. अंजलीताई, आत्ता जे स्पष्टीकरण दिलेलं आहे अवधूत वाघ यांनी, ते स्पष्टीकरण पटतंय का? अवधूतजी, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की एकीकडे तुम्ही दिलगिरी व्यक्त केली आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतायत की त्या महिलांनी, मोर्चेकरांनी गाड्या न आणून काही आमच्या डोक्यावर उपकार केले का? त्या महिलेच्या डोक्यावर उपकार केले का? त्या चालत 2 किलोमीटर आल्या. जांभोरी मैदान टू NSCI डोम हा मार्ग ठरलेला होता. हे 2 दिवस सगळ्या TV चॅनलवर सुद्धा आम्ही बघितलं होतं. तर हे चालतच ते येणार होते. पण मी तुम्हाला तेच सांगतेय की 26 ऑगस्ट 2025 रोजी याचं एक प्रॉपर हायकोर्टाच्या सांगण्यावरनं नोटिफिकेशन आलं होतं की अशा प्रकारचे पायी किंवा मोटरसायकल किंवा गाड्यांमधले मोर्चे मुंबईत कुठेही आझाद मैदान शिवाय करता येत नाही. मग देवेंद्र भारतीनी एवढी खास मेहरबानी भाजपवर का केली याचं उत्तर तुम्हाला देणं गरजेचं आहे. तुमचा हा त्रास सगळ्या लोकांना होतो, चिडायला होतं आणि तो जो काल होता तो एक त्रागा होता एका स्त्रीचा की प्रत्येक वेळेस आपल्याला या ज्या सामान्य माणसाला जे थांबवलं जातं, तास तास सिग्नलवर अडकून पडावं लागतं, ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागतं. तिने तर म्हणजे खूपच सौम्य शब्दात सांगितलं, गेट आउट काय, सगळ्यांना गेट आउटच म्हणायला पाहिजे. अशी माणसं आहे ती. मला कोणी सांगावं की आतापर्यंत एक मिनिट मला पूर्ण मी अवधूतजी, मी तुम्हाला वेळ देते. पोट तिडकीनी समाजातल्या लोकांचे किती आतापर्यंत प्रश्न घेताना आपण बघितलेत. आताच्या घटकेला मला तसा एकही आमदार दिसत नाही. गिरीश महाजन तर अजिबात नाही. बरं, अवधूत वाघ, थोडक्यात मला शायनाजींकडे जायचं. शायनाजी, मी तुमच्याकडे येते. फक्त अवधूत वाघ यांचं थोडक्यात स्पष्टीकरण घेते. अवधूत वाघजी, अगदी थोडक्यात. जो शब्द उच्चारायला मला इथे लाज वाटते एक पुरुष म्हणून, तो शब्द त्या बाईने सर्व समाज माध्यमामध्ये उच्चारलाय. आणि अंजली दमानी या म्हणतात की तिने अतिशय सौम्य शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. काय बोलताय तुम्ही अंजलीजी? बाकी सगळं ठीक आहे, पण तिने सौम्य स्वरूपामध्ये नाही, स्त्रीला बोलताना लाज येईल असा शब्द तिने वापरलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही तिचा निषेध करणार का? आपण ज्यावेळी बोलतो एखादी गोष्ट त्यावेळी प्रत्येक गोष्टीला महत्व असतं. आपण अतिशय गलिच्छ शिवी दिलेली आहे, अतिशय गलिच्छ शिवी दिलेली आहे. तर त्याच्यामुळे तिने अतिशय सौम्य शब्दामध्ये आपला संताप व्यक्त केलाय असं मुळीच म्हणू नका. शब्दातच तिने केलं होता सुरुवातीला, पण जेव्हा अधिकाऱ्यांनी कुठेही लक्ष दिलं नाही. वा 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 अंजलीताई, याला तुम्ही सौम्य शब्द बोलताय, अतिशय सौम्य शब्द बोलताय. वा 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 वा, तुमच्या डिक्शनरीची तारीफ करावी लागेल मला. तुमच्या डिक्शनरीची मला तारीफ करावी लागेल, तारीफ करावी लागेल तुम्हाला. म्हणजे तो सौम्य शब्द मी तुमच्यासाठी वापरू का? काय होती तुम्हाला तो शब्द मी तुमच्या अहो काय बोलताय? तो शब्द मी तुमच्यासाठी वापरू का? प्रश्न विचारणार आणि काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? अहो तिची तुम्ही वकिली करा, परंतु तुम्ही असं बोलू नका तिने सौम्य शब्द वापरलेत. मला लाज वाटते तो शब्द ऐकायला. मला तो शब्द मी बोलूच शकत नाही, पण मला ऐकायला लाज वाटली. मला तो शब्द ऐकायला लाज वाटली. व्यवस्थितपणे जाऊन तिने पोलिसांना विचारलं, त्या बायकांना सांगितलं, गिरीश महाजनांना सांगितलं. एवढं सांगून जर कोणी ऐकत नसेल, तिथे ती जी होती, आपण सगळ्यांनी ते व्हिडिओज बघितले, पोलीस तिच्याकडे लक्ष सुद्धा देत नव्हते. मग आणि चिडायला होणार नाही का? आणि तिच्या त्या शब्दाबद्दल मला बोलायचं नाही. तिने एक चुकीचा शब्द वापरला, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. बाकी ती सगळ्यांना नीट सांगत होती, पण जेव्हा कोणी ऐकत नाही तेव्हा गेट आउट म्हणणं हे अतिशय योग्य आहे असं माझं मत आहे. योग्य आहे. मला शायनाजींकडे जायचं. शायनाजी, ती सौम्य भाषेत बोललीये का, किंवा तिने अक्षोभ्य कुठले तरी विचित्र शब्द, आक्षेपार्ह शब्द तिने वापरलेले आहेत का? ह्या शब्दांमध्ये जाण्यापूर्वी आपण एकदा विचार करूया. म्हणजे तुम्ही स्त्री आहात, मी स्त्री आहे, अंजलीताई आहेत, सुषमाताई आहेत इथे.
आपण सगळ्यांनी स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये जर समजा ठेवलं, आपली मुलं शाळेत आहेत आणि शाळेत मला त्यांना आणायला जायचं आणि 1 तासापासून मला तिथे जाता येत नाहीये, मला उशीर होतोय आणि समोरच्याला सांगून समोरचा हटत नाहीये. अशा वेळेला या परिस्थितीमध्ये मी जर असे शब्द वापरले किंवा ज्या परिस्थितीमध्ये ज्या आवेशात ती तरुणी भांडलीये तिथे, त्याची वकिली करता येईल का? त्याला सौम्य म्हणता येईल का? शायनाजी, बघा 2 गोष्ट आहे. अंजलीताईंनी जे म्हणाले की आझाद मैदानमध्ये करायचं आणि हे भविष्यामध्ये नक्कीच मला वाटतं की मुंबई पोलीस पण ह्याच्यावरती नक्कीच आम्ही पण म्हणजे एक राजनैतिक पक्ष आहे तरी पण परमिशन्स घेतलं तर मला वाटते की इनकन्व्हिनियन्स कोणाला नाही करायचं आहे आणि आम नागरिक प्रती तर संवेदनशीलता आणि आदर सन्मान, कारण तेच आहे मायबाप आणि वोटर. परंतु हे व्हिडिओज तुम्ही बघितलं तर एक गोष्ट मी नक्की सांगणार, आणि हे मूवमेंट होते नारी शक्ती वंदनसाठी, तर मला वाटते की हे पण खूपच मोठं इश्यू आहे. परंतु ती जे एक महिला होते जे कॅमेरावरती जे शब्दांचा वापर केलं आणि ते एफ वर्ड, ते मला वाटते की खूपच दुःखद आहे. आणि मी महिला आहे, मला नेहमीच वाटते की महिलांना महिलांचा सन्मान करायचा आणि कुठे पण हे जे मर्यादा असतो ना पब्लिक डोमेन मध्ये, हा तुम्ही म्हणतात की गेट आउट, ओके गेट आउट, परंतु जे अश्लील शब्दांचा वापर केलं दॅट वॉज टोटली बिलो द बेल्ट. आणि त्यासाठी मी सांगितलं की आंदोलन म्हणजे परवानगी आहे राजनैतिक पार्टीजला, परंतु कुठे करायचंय, कधी करायचं आणि लोकांना त्रास नाही द्यायचं ते नक्कीच आम्हाला बघायचं आहे. आणि पुढे जाऊन जेव्हा तुम्ही सांगतात ना की एंटायटलमेंट, तर ते एंटायटलमेंटची सुरुवात दर एक नेत्याला बघायचं आहे की कोण कोणासाठी आणि कशासाठी आम्ही करतात. मेन इश्यू आहे महिलांसोबत आणि महिलांसाठी हे आंदोलन करायचं, तर आमचं लक्ष हे आहे की आम्ही तिथे पोहोचू, परंतु पोचताना कोणाला इनकन्व्हिनियन्स नाही द्यायचं आहे. बर मला सुषमाताईंकडे जाते. सुषमाताई, एकतर अवधूत वाघ यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर ही महिला योग्य होती का, तिने वापरलेले शब्द योग्य होते का, या प्रश्नात आपण जायचं का? नाही, या प्रश्नात जायचं का याच्या आधी पण आत्ता जे काही चाललेलं होतं कदाचित अंजली दमानिया ज्यांनी ते ऐकलं नसेल, त्याही बोलत होत्या त्यामुळे, आणि ते फार गंभीर होतं. मला असं वाटतं की ते रेकॉर्डवरून सुद्धा काढलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्या रेकॉर्डिंगमधून सुद्धा, की बोलता बोलता अवधूत वाघ असं म्हणाले दमानियांना की ती बाईने जो शब्द वापरला तो शब्द मी तुमच्यासाठी वापरू का, आणि हे गंभीर आहे, हे वाईट आहे आणि याचा मी निषेध करते. चुकीचं आहे, म्हणजे काहीही असलं तरी हे चुकीचं आहे अतिशय. हा एक भाग. दुसरं असं की भांडणात किंवा संतापात जो संतापाचा ट्रिगर आउट झालेला आहे, त्या ट्रिगर आउट मध्ये आमच्या गावाकडे म्हणतात की त्या मी मध्ये बोललेली नाही, कृपया मला पूर्ण करू द्या. मी तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरणासाठी वेळ देते. जेव्हा ट्रिगर आउट होतो तेव्हा एखाद्याचा संताप जेव्हा पूर्ण ट्रिगर आउट होतो तेव्हा तो ट्रिगर आउट झाल्यानंतर आमच्या गावाकडे म्हणतात की कोणी कोणाला भांडणात गुळ खोबरं देत नाही. एखाद्याचं लेकरू जर 1 तास शाळेत असेल, 5 मिनिटं जरी लेट झालं तरी लेकरू किती कासावीस होतं हे मला विचारा, कारण माझं बाळ शाळेत असतं आणि मी घरी असल्यावर मी स्वतः तिला आणायला जाते. आता तिसरा प्रश्न की मग त्या भाषेमध्ये आपण जायचं का? तुम्ही तिच्या भाषेवर आक्षेप घेताय, ती भाषा तिने कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या ठिकाणी उच्चारली हे बघा. आणि ट्रिगर आउट न होता तुमच्या पक्षाच्या एका आमदाराने भर सभागृहामध्ये पायाला 56 बांधून फिरते, ही भाषा योग्य होती का? आधी त्याचं स्पष्टीकरण द्या. पायाला 56 बांधणे तुम्ही योग्य आहे असं म्हणणार, त्याच्यावर गप्प बसणार, आणि एखादी आई व्याकुळ होते, ट्रिगर आउट होते आणि ती म्हणजे तिला सुचत नाहीये काही की काहीही करून माझ्या बाळापर्यंत पोहोचायचं आहे, आणि तिला मात्र तुम्ही आरोपीच्या कटघऱ्यात उभं करता आणि पायाला 56 बांधणारे मात्र तुमच्यासाठी अगदी महनीय आदरणीय असतात. ऐसा कैसे चलेगा भाई? मुद्दा हा आहे की कुठलीही, मी पुन्हा सांगते की कुठलाही पक्ष असो, काही असो, तुम्ही एकीकडे काय ते नारी शक्ती तुंतुनं वाजवताय, आयला तुम्हाला हेच कळत नाहीये मुळात की अरे नारी शक्ती म्हणताय आणि एका नारीने तिच्या अधिकारासाठी ट्रिगर आउट झाली, ती बिचारी, ती व्याकुळ झाली, तिच्या संवेदना तुम्हाला कळत नाहीत. एका स्त्रीच्या ज्यांना संवेदना कळत नाहीत, तिचं म्हणणं कळत नाही, तिचा प्रश्न कळत नाही, भारतीय नागरिक म्हणून तिची असणारी किमान अपेक्षा तुमच्याकडून काय आहे ते कळत नाही, आणि सरकार असून तुम्हीच
तुम्हीच विरोधात उतरता आणि सांगता काय कारण की आमचं विधेयक तिकडे नापास झालं होतं. तुमचं विधेयक नापास झालं म्हणून काय तुम्ही इकडे नंगानाच करणार होय? तुमचं विधेयक नापास झालं याला तुम्ही स्वतःला अजिबात तपासणार नाही तर तुम्ही त्याच्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरणार आणि त्या बिचारीला तुम्ही आरोपीच्या कटघऱ्यात उभं करणार आहे. तिने हा शब्द वापरला. अरे तुम्ही काय काय शब्द वापरले, कुठे कुठे सभागृहात बोललात, सभागृहाच्या दालनात कशा मारामाऱ्या केल्या, कशाला उगाच हे सगळं आपण बोलावं? कारण एक बोललं की मग लाख गोष्टी बाहेरच्या निघतील. सरळ साधी नम्रता, गोष्ट आहे. मी चुकलं मगाशी जसं हो, सुषमा अंधारे आम्ही म्हणाल्या, दिलगिरी व्यक्त करतो एवढं म्हणाल विषय संपवा ना. अंजली ताई, थोडक्यात मग मी अवधूत वाघ यांचं एकत्रित स्पष्टीकरण घेते. मी मगाशी जसं सुषमा अंधारे म्हणाल्या ते मी बोलत असताना क्रॉस बोलणं झालं, त्याच्यामुळे मला हे वाक्य ऐकू आलं नव्हतं. आता मला अवधूत वाघांकडनं याचं क्लॅरिफिकेशन पाहिजे आणि माफी देखील पाहिजे. कारण अवधूत जर वाघजी, त्यांना असं वाटतं की ते आपण त्यांच्याकडनं त्याचं स्पष्टीकरण घेऊया. म्हणाले त्यांनी माफी मागितली पाहिजे त्याची. अवधूत वाघजी, तर सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. सुरुवातीला सुषमाताईंकडे येतो. सुषमाताईंनी पायाला 56 घुंगरू वगैरे जो केलेला आहे तो विधानसभेमध्ये एका आमदाराने व्यक्त केलेलं विधान आहे, त्याला आपण चॅलेंज देऊ शकत नाही. तसा त्यांना, ताई मला बोलू देत ना, त्यामुळे त्यांना तसा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये असलेले संरक्षण आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सुषमाताई अंधारे यांनी माझं जे विधान आहे ते चुकीचं वेगळ्या पद्धतीने मांडलंय. मी काय बोललो ते पुन्हा एकदा मांडतो. काय बोलू देत ना अंजली ताई? त्याला डबल रिवाइंड करून ऐका. तुमच्याच प्रश्नाला उत्तर डबल रिवाइंड करून ऐका त्याला. त्यांना विधान पूर्ण करू दे. त्याला विधान पूर्ण करू दे. आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. गरज पडली तर आपण ते प्ले करू शकतो. अवधूत वाघजी बोला. रेकॉर्डिंगला डबल रिवाइंड करून ऐका. आणि मी अहो झालं ना, आता तुम्ही कशाला मध्ये बोलताय हो? अंजली ताई म्हणाल्या की तो सौम्य शब्द होता. यावर ऑब्जेक्शन घेताना मी म्हणालो की जर तो सौम्य शब्द होता तो मी तुमच्या संदर्भात वापरला तर तुम्हाला चालेल का, हे माझं वाक्य आहे. आता बोला. आता मी पुन्हा एकदा तेच म्हणते तुम्हाला, संदर्भ देताना स्पष्टपणे म्हटलं होतं. त्या एक आईचा आक्रोश होता, ती आधी पोलिसांकडे गेली, गिरीश महाजनांकडे गेली. तुम्हाला काय माहिती होतं आईचा आक्रोश होता? तुम्हाला काय माहिती होतं? तुम्हाला काय माहिती होतं? अहो तुम्ही बोलताय तो त्याच्या मुलाला घेऊन गेली होती. हे कशाला होली काऊ करता? तिने वापरलेला शब्द योग्य आहे की नाही कारण नका देऊ. तिच्या हातून तिने जो शब्द वापरला तो योग्य आहे की नाही हाच प्रश्न आहे. बोलताय ते ऍब्सोल्युटली तुम्हाला शोभा देणार आहे का? आणि माफी मागितली असतीत ना तर ताई तिने शब्द, अहो माफीचा काय प्रश्न आहे? तुम्ही आधी सांगितलं पाहिजे की तो पाठवणार आहे. अहो ताई काय बोलताय तुम्ही? ताई तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलता बोलता तुम्ही एवढे झालात की तुम्ही कोणाचीही बाजू घ्यायला सुरुवात केलेली आहे. ताई तुम्ही म्हणाला तो सौम्य शब्द आहे. ताई तुम्ही म्हणाला तो सौम्य शब्द आहे. जर तो शब्द सौम्य असेल, ताई तो जर शब्द सौम्य असेल तर तुम्हाला एवढा लागण्याचं कारण काय? तो सौम्य शब्द तुम्हाला एवढं लागण्याचं कारण काय? तुम्ही सांगा. तो शब्द सौम्य आहे. तो शब्द सौम्य आहे. ताई तो शब्द सौम्य आहे. काय ताई बोलताय तुम्ही? तो शब्द सौम्य आहे का? तो शब्द सौम्य आहे का? काय बोलताय तुम्ही? अशा माणसाला काय तुम्ही बोलताय? तो शब्द सौम्य आहे का? विनंती आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मला अवधूत वाघ आणि सुषमा अंधारे दिसतात. अंजलीताई असतील तर त्यांना विनंती आहे त्यांनी सुद्धा या चर्चेमध्ये यावं. आपण रेकॉर्डिंग तपासतोय नेमकं काय घडलं त्या संदर्भात. मात्र मला सुषमा अंधारे यांच्याकडे जायचं. सुषमाताई, अगेन जसं मी सुरुवातीला सांगितलं की ही महिला चूक होती की बरोबर होती, यापेक्षा एक सामान्य मुंबईकर चेहरा ज्या वेळेला वैतागलेला असतो अशा गोष्टींना, त्याचा ती आवाज होती असं नाही का म्हणता येणार आपल्याला. आणि फक्त मुंबईकर नाही, पुणेकर आहे, तिकडे नगरकर आहे, नागपूरकर आहे, सगळेच वैतागलेले असतात अशा गोष्टींना. एक्झॅक्टली मी हेच सांगायचा प्रयत्न करते की अगदी म्हणजे कुठलाही सण असेल, उत्सव असेल, त्यावेळेला खूप जोरजोरात खूप मोठ्या व्हॉल्यूमने वाजणारे जे DJ असतात, त्यामुळे लहान बाळांना होणारा त्रास, वयोवृद्धांना होणारा त्रास, याही गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात. पण एक वेळ आपण त्यातही विचार करू शकू. पण लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जी जबाबदारी असते, पीपल
एक्सपेक्टिंग समथिंग फ्रॉम यू. लोक तुमच्याकडून काही अपेक्षा करतायत आणि जर तुमच्याकडनंच ह्या चुका होत असतील, बरं विशेष की दाद कोणाकडे मागायची? सरकारच रस्त्यावर आहे आणि सरकारच नियम मोडते. सरकारने तयार केलेले सरकारी नियम सरकारी रस्त्यावर उभं राहून सरकारच मोडत आहे. काय अशा पद्धतीने जर त्या स्त्रीने त्रागा केला असता आणि तिने रस्ता अडवला असता वाईस वर्षा, तर तिला तुम्ही सोडलं असतं? तुम्ही तिच्यावर किती गुन्हे दाखल केले असते? तिने कदाचित उद्धटपणा केला असता, तुम्ही तिला 353 वगैरे टाकलं असतं तिच्यावर, तिला केवढा त्रास झाला असता. बरं हे सगळं बोलताना मगाशी ते काय अर्बन नक्सल वगैरे शब्द वापरलाच गेला आणि मी हे स्पष्ट ऐकलं मगाशी, हे स्पष्ट ऐकलं जेव्हा ते दमानी यांना म्हणाले की मग हा शब्द आता मी तुमच्याबद्दल वापरू का? काहीही असलं तरी कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीने ही गलिच्छ भाषा योग्य नाही. ही चुकीची भाषा आहे. बरं त्याच्यावर एकदा माफी मागायची आणि विषय संपवायचा आणि चर्चा पुढे न्यायची. मुद्दा काय चाललाय आपला? किंवा सामान्य नागरिकांचे प्रश्न महत्त्वाचे, सामान्य नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत त्या समजून घ्या आणि त्यावर बोला. जसं आता मी काही गोष्टी ॲग्री केल्या शायना एनसीजींच्या, अगदी असं काही लगेचच विळासुरा घेऊन भांडायला उठायचं काही कारण नाहीये. परंतु या सगळ्यांवर दमानी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती निश्चित आक्षेपार्ह आहे. महिला म्हणून मी पुन्हा सांगते की मी या वाक्याचा निषेध करते आणि या सगळ्यांमध्ये एक संहिता असली पाहिजे. मोर्चांना संहिता असते. एकीकडे तुम्हीच आक्रोश मोर्चा असं नाव देता आणि पुन्हा म्हणताय की तो मोर्चा नव्हता. किती शब्दांचे खेळ कराल आणि काय सांगताय की गाड्या आल्या नव्हत्या, मग गाड्या जर आल्या असत्या तर उपकार करता का तुम्ही आमच्यावर, म्हणजे गाड्या आल्या नाही म्हणून सांगून. मी पुन्हा सांगते की अरे त्याच वरळी त्याच जांभोरी मैदानात तिथेच त्या जांभोरी मैदानाच्या समोरच्या BDD मध्ये 2 दिवसापूर्वी याच पोलिसांनी सामान्य लोकांना आंबेडकर जयंती साजरी करू दिली नाही. तेही रस्त्यावर नव्हते, ते आतल्या बाजूला होते, त्या जयभीम चौकाच्या तिथे होते. म्हणजे 99 आणि 97च्या बाजूला ते लोक होते, चाळ नंबर, आणि तरी तिथे त्रास दिला गेला. आणि आज मात्र पोलिसांना ही गोष्ट दिसत नाही. बरं यावर इतक्या संवेदनशील विषयावर तुम्ही चर्चा घडवून आणता, त्यावेळेला जर एखाद्या महिला वक्त्याच्या संदर्भाने जर अशी भाषा निघत असेल आक्षेपार्ह, तरी अत्यंत वाईट आहे. आणि पुन्हा एकदा की त्यांना ते सुरक्षा कवच वगैरे, एखाद्याला कुठल्या तरी सभागृहाचं सुरक्षा कवच आहे म्हणून काय लायसन मिळतं का काहीतरी बोलण्याचं? म्हणजे त्यांना ते लायसन मिळतं म्हणून ते खपवून न्यायचं आणि दुसऱ्यांना कोणाला तरी कटघऱ्यात उभं करायचं काय? म्हणजे आता ब्रेकमध्ये सूर आणि ती पद्धत नाही आवडली. आता ब्रेकमध्ये मला अंजली दमानी यांचा फोन आला होता. त्यात त्यांनी त्यांचं पूर्ण वाक्य मला सांगितलं. त्या असं म्हणाल्या, मी सांगत होते की त्या महिला सुरुवातीपासून सौम्य शब्दात बोलत होत्या, त्यांनी एखादा शब्द चुकीचा वापरला असेल म्हणून त्या संपूर्ण चूक आहेत असं म्हणणं योग्य नाही, हे त्यांचं वाक्य होतं. मात्र 2 नेत्यांची जी काय हमरीतुमरी चाललेली होती त्यामध्ये अवधूत वाघ यांनीही ते कदाचित चुकीचं ऐकलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी जो वापरलेला शब्दप्रयोग होता, आता त्याबद्दल तर आपल्या सभेत आपल्या या चर्चेमध्ये सगळेजण त्यांच्यावरती त्यांचा निषेध व्यक्त करतातच आहेत, अवधूत वाघ, पण तरीही आपण याचं रेकॉर्डिंग पूर्णपणे एकदा चेक करायला मी सांगितलेलं आहे. मात्र अवधूत वाघ, या बाबतीत मुद्दा असा आहे की जर आपण त्या महिलेच्या त्या भाषेला आपण चूक म्हणत असू तर आम्ही तिला अर्बन नक्षल का म्हणू नये असं म्हणताय. अर्बन नक्षलची डेफिनेशन केली आहे का हो तुमच्या सरकारने? अर्बन नक्षल काय जोरावर तिला म्हणायचं? तुमच्या या चर्चेमध्ये सुरुवात करताना मी म्हटलं की भारतीय जनता पक्षाने काढलेल्या या सभेमध्ये जर कोणाची गैरसोय झाली असेल तर भारतीय जनता पक्षातर्फे मी दिलगिरी व्यक्त करतो. मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली. ज्याप्रमाणे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना आंदोलन घेण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे कुठच्याही पक्षाला, मग तो सत्ताधारी असो, त्याला पण मोर्चा काढण्याचा अधिकार आहे आणि ह्याला आपण नाही म्हणू शकत नाही. मोर्चे हजारोंचे निघतात. मराठा मोर्चा पण लाखोंचे मोर्चे निघाले, अतिशय शांततेने निघाले. हा मोर्चा पण अतिशय शांततेत होता. आता ह्या 25,000 महिला या स्वतः आक्रोश करत होत्या, त्याच्याकडे का आपण दुर्लक्ष करतो आणि एकाच महिलेचा आक्रोश का दाखवतो? हे दाखवताना आपल्या मनामध्ये असं तर नाही ना की या 25,000 महिलांचा जो आक्रोश आहे तो कुठेतरी पुसून टाकायचा आणि त्याच्या विरुद्ध सरकारच्या विरोधात असलेली एक भूमिका सातत्याने मीडियासमोर आणून या 25,000 महिलांचा आक्रोश कुठेतरी पुसून टाकायचा, अशी तर भूमिका नाही ना. काल ज्या महिला आल्या होत्या त्या झोपडपट्टीतल्या होत्या, तळागाळातल्या होत्या, बहुजन समाजातल्या होत्या, वंचित होत्या. त्या महिला घर कामगार करणाऱ्या
महिला सुद्धा होत्या. या महिलांना कधीतरी वाटत होतं की राजकारणामध्ये येऊन आपल्याला सुद्धा रिझर्वेशन मिळून विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपण जाऊ शकतो. अशा करणाऱ्या महिला ज्यावेळी आक्रोश करण्यासाठी समोर आल्या, त्या आक्रोश करणाऱ्या मोर्चाला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम मुद्दामून या महिलेच्या मार्फत तर करण्यात आलं नाही ना, अशी शंका जर कोणी उपस्थित केली तर त्यात चूक काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे अवधूत वाघजी, माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला. माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे. यू गेट आउट फ्रॉम हिअर म्हटलेलं आहे. माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे. एक प्रकारे ही महिला आरोप काय करत होती तुमच्यावर की तुम्ही बेशिस्तपणे रस्त्याने चाललेला आहे. तुम्ही म्हणालात हा मोर्चा नव्हता. तुम्ही म्हणालात या महिला जांभोरी मैदानाकडून वरळी डोमकडे चालत निघालेल्या होत्या. चालायची शिस्त नव्हती त्यांना. रस्त्याच्या दोन्ही लेन अडवायची काय गरज होती? तिथे पोलीस होते. त्या पोलिसांनाही कुठेही त्यांना शिस्त दाखवता येत नव्हती का? त्या पोलिसांमध्ये काय सत्ताधाऱ्यांची दहशत होती? कुठून जायचं कुठून स्थानिक रहिवाशांनी? रस्त्यावरनं चालताना आपण सुद्धा तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं सुद्धा आपण रस्त्यावरची वाहतुकीची शिस्त पाळतो. एका चांगल्या कॉजसाठी जर तुम्ही म्हणताय आम्ही अशा प्रकारे मोर्चा काढलेला आहे, आम्ही आवाज उठवतोय, आम्ही जनआक्रोश केलेला आहे, तर आक्रोश असा करायचा की ज्याच्यामध्ये इतरांना आक्रोश करायची वेळ येईल? नम्रताताई, मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होतो. प्रदेशच्या ऑफिसमधून मी तिथपर्यंत पोहोचलो. वरळी नाक्यापासून माझी गाडी व्यवस्थित गेली. तिकडे महिला एका बाजूने चालत होत्या, आणखीन व्यवस्थित कार जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होता. दुसऱ्या बाजूची वाहतूक व्यवस्थित चालू होती. सर्व महिला हातामध्ये भाजपचे नाही तर देशाचे झेंडे घेऊन चालले होते. देशाचा हा प्रश्न होता. तिकडे आमच्या स्थानिक ज्या आमदार आहेत, मनीषा चौधरी ज्या आहेत आणि महिला आहेत, त्या त्यांची समजूत घालत होत्या. 3-3 लाख लोकांच्या मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी महिला ज्यावेळी तिची समजूत घालत होत्या, त्या तुम्ही दाखवत पण आहात आता. त्यावेळी जर तिची समजूत पटत नसेल, वरिष्ठ पोलिसांकडे ती जर धमकावणी करत असेल, गेट आउट फ्रॉम हिअर म्हणत असेल, याचा अर्थ काय? ती जागा काय तिची होती का? तिच्या जागेमध्ये कोण आलं होतं का? गेट आउट फ्रॉम हिअर म्हणणं म्हणजे हा केवढा मोठा माजोरीपणा आहे. आणि हा माजोरीपणा काय म्हणतो? यात एक सर्वसामान्य स्त्री मला दिसली नाही, एक मुलासाठी कळवळणारी आई मला दिसली नाही. याच्यामध्ये फक्त माजोरीपणा करणारी, एक उद्दाम आणि अतिशय गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करणारी मला महिला दिसली. हा काही माझा दोष नाहीये. तुम्ही बहुमत घ्या. लोकांचं सुरुवातीला या बाईबद्दल म्हणजे ही बाबा झाशीची राणीची नवी आवृत्ती आहे का असं वाटलं. पण ज्यानंतर हिचे इंस्टाग्राम आम्ही पाहिले, ते इंस्टाग्राम तुम्ही पहा. ते इंस्टाग्राम गेल्यानंतर हिचा खरा चेहरा तुम्हाला समोर येईल आणि त्यावेळी कळेल की हीच एक अशा प्रकारची शहरी नक्षलवादी तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. पहिली गोष्ट म्हणजे हे जी दृश्य आता ऑन एअर चालतायत ना, ह्याच्यामध्ये कुठेही दोन्ही दुसऱ्या बाजूने वाहतूक होताना दिसत नाहीये. वाहतूक थांबवूनच ठेवलेली आहे आणि दोन्ही बाजूला पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हे या व्हिज्युअल्स मध्ये धडधडीत दिसतंय. सुषमा अंधारेंना काही मुद्दा मांडायचा आहे. सुषमाताई, मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की जे व्हिज्युअल्स आपण बघतोय ना, त्या व्हिज्युअल्समध्ये 4 चाकी सोडा, त्याच्यामध्ये 2 व्हीलर पण जायला जागा नाही. एक दुसरं असं की जेव्हा 2 व्हीलरवाले काही जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना थांबवलं जातं. आणि ते का थांबवलं जाते तर VIP मूवमेंट आहे म्हणून त्यांना थांबवलं जाते. हा दुसरा भाग. तिसरं असं, मराठा मोर्चा 58 आत्तापर्यंत निघाले. 58 मराठा मोर्चा पुण्यासारख्या सिटीमध्ये पण निघाले, ते संभाजीनगर नाशिकसारख्या सिटीमध्ये पण निघाले. पण एकाही मोर्चात कुणालाही कसलाही त्रास झाला नाही. कुठल्याही म्हणजे अगदी आवाज सुद्धा झाला नाही. इतक्या शांततेत ते मोर्चे निघालेले होते. परंतु हाच मराठा मोर्चा जेव्हा खूप मोठ्या संख्येने मुंबईमध्ये पोहोचला तेव्हा हेच सगळे भाजपाई लोक काय वाईट पद्धतीने सगळ्या मराठा बांधवांना खिल्ली उडवत होते आणि काही गलिच्छ पद्धतीने बोलत होते, हे कुणीही विसरलेलं नाही. हे कृपया समजून घ्या. आता अजून एक मुद्दा की ती महिला माजोरी होती. काय शब्द वापरताय तुम्ही? तुम्हाला माजोरी, माज या शब्दाचे अर्थ कळतात का? इतक्या वाईट आणि इतक्या हिनकस पद्धतीने कसं कुणी बोलू शकतं? इतक्या हिनकस पद्धतीने माज येणे, माझावर येणे हे शब्द, या शब्दांचे अर्थ कळतात का? नम्रताजी, खरंच माफ करा की इतक्या असभ्य आणि इतक्या असंस्कृतपणे जर त्याचं स्पष्टीकरण आणि चर्चा होणार असेल तर नाही या चर्चेत थांबू शकत मी. माफ करा मला तुम्ही.
नाही, एक नक्की आहे की भाजप यामध्ये का असा स्टँड घेतोय, काय हा स्टँड घेतोय, आमचा मुळात प्रश्नच हा आहे की ही महिला योग्य आहे की नाही हा प्रश्न अलाहिदा. मुंबईकर आज अशा प्रकारांना वैतागलेला आहे, नागपूरकर, नाशिककर, नगरकर अशा प्रकारांना वैतागलेला आहे. त्या प्रश्नाला थेट तुम्ही उत्तर का देत नाही सत्ताधारी? प्रत्येक वेळेला त्या महिलेकडे का तुम्ही पॉइंट आउट करताय आणि प्रश्नाला मला बदल विचारताय? देताय? तुम्ही मला विचारताय का? होय, अवधूत वाघजी, हा प्रश्न तुम्हाला आहे. 100% जर आपण सर्व पक्षांनी मिळून एकत्रितपणे विचार केला तर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. अशा प्रकारे निदर्शनं, अशा प्रकारे मोर्चे, अशा प्रकारे जाहीर सभा जर घ्यायचं ठरवलं तर भारतीय जनता पक्षाचं त्याला पूर्ण समर्थन राहील. परंतु हे केवळ एकातनं होत नाही. आपल्याकडे ज्यावेळी दंगली होतात त्यावेळी दंगलीमध्ये जर एखाद्या किंवा बंदमध्ये स्पेशली जर नुकसान झालं तर बंदच्या समर्थनार्थ जे पक्ष हाक देतात त्यांच्याकडनं पैसे वसूल करण्याचा कायदा आहे. पण आतापर्यंत किती झालेला आहे? तर त्यामुळे मला असं वाटतं की सर्व पक्षांनी एकत्र येऊन अशा प्रकारची एक आचारसंहिता तयार केली पाहिजे. मुंबईमध्ये ज्यावेळी अतिशय अरुंद आता रस्ते झाले आहेत, जवळजवळ 1.5 कोटीची लोकवस्ती झालेली आहे, लोकांना खरंच इकडून तिकडून जाताना त्रास होतो, 1-2 तास आपल्याला थांबावं लागतं. अशा वेळी एखाद्याच्या संतापाचा कडेलोट होणं हे आम्ही नैसर्गिक समजतो, त्याच्यामध्ये अनैसर्गिक असं काही नाहीये. विषय हा इतक्या पुरता जर मर्यादित असता तर तो तिथेच संपला असता की मी सुरुवातीलाच त्याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांना जो त्रास झाला त्याच्याबद्दल दिलगिरी तर मी सुरुवातीलाच व्यक्त केली. परंतु जेव्हा एखाद्या महिलेच्या आडून जर आमच्या पक्षावर जर शरसंधान होत असेल, आमच्या नेत्यांवर जर शरसंधान होत असेल तर त्याला आक्रमकपणे प्रत्युत्तर देणं हेच आमचं काम आहे. कुठचे शब्द वापरायचे आणि नाही, कारण मराठी भाषेमध्ये एका शब्दाला अनेक अर्थ असतात, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अर्थ काढत असतो. तर त्यामुळे मला जे अभिप्रेत आहेत असे शब्द मी वापरले, त्याचा कोणी काय अर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्यामध्ये मला पडायचं नाही. परंतु जर सर्व पक्षांनी एकत्रितपणे ठरवलं तर 100% भारतीय जनता पक्षाचं हेच मत आहे की सर्वसामान्य माणसाला त्रास न होता पण तरीही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांना आंदोलनं करण्याचा अधिकार शाबीत ठेवून असं जर एखादी आचारसंहिता संपूर्ण देशभरात चालू झाली तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. नेमकी सत्ताधाऱ्यांची भूमिका तुम्ही मांडलेली आहे, मात्र प्रश्न कायम तोच राहतो की सर्वसामान्यांचा हा जो आवाज आहे या आवाजाचं काय, सर्वसामान्यांचा हा संताप आहे त्या संतापाचं काय. आज भाजपचा मोर्चा निघाला, त्यामध्ये त्यांच्या संतापाचा कडेलोट झालाय. उद्या काँग्रेसचा निघेल, शिवसेनेचा निघेल, आणखीन कुठल्या पक्षाचा निघेल, कुठल्या संघटनेचा किंवा समाजाचा मोर्चा निघेल. पिचतोय कोण याच्यामध्ये? याच्यामध्ये पिचतोय तो कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस, ज्याला आज रस्त्यावरनं चालायचंय, त्याच्या गाडीने त्याला ऑफिसला जायचंय, मुलांना शाळेतनं आणायचंय. त्यांचे प्रश्न कोण कधी मांडणार आहे की नाही? त्या प्रश्नांचं काय? डे टू डे लाईफमध्ये आज त्यांना इतक्या संघर्षाचा सामना करावा लागतो. जसं मी सुरुवातीला वाक्य सांगितलं की कॉमन मॅन रेझिलियंट बाय फोर्स नॉट बाय चॉईस, अशी अवस्था या इथल्या कॉमन मॅनची झालेली आहे. याकडे राजकारणी कधी बघणार आहेत का? हाच खरा प्रश्न आहे. मग अशा वेळेला ह्या स्त्रीला, तिच्या संतापाला, आम्ही या मुंबईवाल्या बाईला जर जन आक्रोशाचा चेहरा म्हटलं तर चुकलं कुठे? या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. अंजली दमानिया यांनी जो काही आक्षेप नोंदवलेला आहे त्याबाबतची तपासणी पुढारी न्यूज करतं आहे आणि त्याबाबतीत काही आक्षेपार्ह आढळलं तर आम्ही आमची भूमिका त्याबाबतीत नक्कीच स्पष्ट करू. आता इथेच थांबतोय.